नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर सध्या राज्यामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली आहे। या टंचाईचा सर्वाधिक परिणाम आपल्या अंगणवाडी केंद्रावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या फक्त 15 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 1,10,731 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत। या अंगणवाडी केंद्रामधून दररोज 66,60,650 बालकांना पोषण आहार दिला जातो। यापैकी बघा जवळपास 65 ते 70% अंगणवाड्यांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो। त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्यास थेट लाखो बालकांच्या पोषण आहाराचा परिणाम होऊ शकतो। या परिस्थितीचा गंभीरता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून माहिती मागवण्यात आलेली आहे। तसेच एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाने देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती गॅस साठा उपलब्ध आहे आणि तो किती दिवस पुरेल याचा सध्या आढावा घ्यायला सुरुवात देखील केली आहे। बघा, ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस स्वतः स्वयंपाक करून बालकांना अन्न देतात। त्यासाठी त्यांना प्रति लाभार्थी मानधन दिले जाते आणि इंधनाचा खर्च शासनाकडून दिला जातो। तर शहरी भागामध्ये बचत गट आणि महिला मंडळाच्या माध्यमातून बालकांना आहार पुरवठा केला जातो। मात्र सध्या गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे ही संपूर्ण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की गॅसची कमतरता नेमकी का निर्माण झालेली आहे। बघा, इराण आणि इस्रायल आणि अमेरिका या 3 देशाचं सध्या युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामुळे बघा गॅसची मोठी टंचाई भारतामध्ये झालेली आहे। तर भारत मोठ्या प्रमाणामध्ये LPG आणि इंधन आयात करणारा देश असल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम भारतावर देखील झालेला आहे। बघा, भारतामध्ये जो गॅस येतो तो बाहेरच्या देशामधून येतो। भारतामध्ये जास्त गॅस आपल्या या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे बाहेरचे जे देश आहेत इस्रायल जे युद्धामध्ये आता सामील झालेले देश आहेत, इस्रायल आणि इराण, या देशामधून भारतामध्ये गॅस येतो आणि या देशांचं युद्ध सुरू असल्यामुळे गॅस येण्याची जे आयात झालेली आहे ती आयात सगळी या ठिकाणी बंद केलेली आहे। त्यामुळे भारतामध्ये गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। बघा, यामध्ये नंतर काही अंगणवाडी सेवकांचं म्हणणं आहे की दररोज मोठ्या प्रमाणामध्ये बालकांसाठी आहार शिजवावा लागतो। जर गॅस वेळेवर मिळाला नाही तर बालकांचा पोषण आहार तयार करणे हे कठीण होणार आहे। तर काही कार्यकर्ते म्हणतात की गॅस वितरणामध्ये अंगणवाडी केंद्रांना प्राधान्य देणे अत्यंत गरजेचं आहे, कारण हा प्रश्न फक्त गॅसचा नाही तर लाखो लहान बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी संबंधित आहे। म्हणूनच शासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन अंगणवाडी केंद्रांना नियमित गॅस पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे। तर अंगणवाडी सेवकांनो, आपल्या अंगणवाडीमध्ये किती दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक आहे आणि आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे गॅसची टंचाई आहे का, किंवा आपल्या अंगणवाडीमधील गॅस संपलेला आहे का, आणि किंवा आपण गॅसची मागणी केली आहे का। जर याविषयी तुमची काही माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। आमचा गॅस संपलेला आहे, आम्हाला गॅस मिळत नाही, आम्ही लहान मुलांना आहार कसा वाटप करायचा, जे काही तुमची अडचण असेल तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।